हॅलो, नमस्कार आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ करण्याचा माझा महत्त्वाचा उद्देश आहे. काल मला खूप मोठा आनंद एका गोष्टीने दिलेला आहे आणि मला असं वाटलं की तो सगळ्यांबरोबर मी शेअर करावा, तर मी तो तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, हे बघा, माझ्या केळाला केळफूल आलेलं आहे. पहिलं खूपच आनंद झाला आहे मला त्याचा आणि म्हणून मी तुम्हाला शेअर करावं असं वाटलं मला. केळ मी असं या ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे. तीन वर्ष तरी झाले, 2 वर्ष तर झालेच आहे ह्याला आणून. आणि मी वाट बघत होते की कधी येईल केळ त्याला. कसं एवढंच झाड मी आणलं होतं, हे जे ह्याच्यापेक्षा छोटं होतं. इथे एक आहे दिसतंय, इतकं छोटंसं झाड आणलेलं आणि त्याचं आता मोठ्या ह्याच्यात लावल्यामुळे बहुतेक त्याला छान ग्रोथ झाली आहे झाडाची. आणि त्याला आत्ता 2 वर्षानंतर जवळजवळ हे फूल आलेलं आहे. त्याच्यातनं मला खूप आनंद मिळालेला आहे. बघत राहीन आणि सांगत राहीन तुम्हाला पण मी. तर हे एक झालं. त्याच्यानंतर एक अंजीर पिकायला आलेलं आहे आणि कंटिन्युअसली ह्या अंजीरला मी जवळजवळ 6-8 महिन्यांपासून अंजीर खाते आहे. ह्याच्यातले एक दोन अंजीर पिकतात. खालचा एक अंजीर पिकतो, मग तो खातात, पक्षी पण खातात. पक्ष्यांना मी खाण्यासाठी अगदी तयार ठेवलेलेच येते की माझ्याकडनं काहीतरी पक्ष्यांना स्क्विरल्स येतात इकडे, त्या खातात. तर आहेत हे अंजीर छान. या झाडाला भरपूर अंजीर येतात ते. आणि इथे बघा खाली सुद्धा अंजीर येतात आहे आणि छान सुंदर एकच फांदी आहे पण मस्त भरपूर फुलत असते, फळत असते. हे 2 फळं तर झाले. आता तिसरं फळ मी तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे चिकू. ह्याला थोडेसे मुंग्या खूप लागल्या होत्या म्हणून मी त्याच्यावरती काल हळद टाकली आहे. तर बहुतेक हळदीमुळे कमी होतील का नाही मुंग्या, तर वाटतात तरी मला थोड्या कमी झालेल्या, पण बघायचं. नाही तर मग अजून काही दिवसांनी अजून काहीतरी वेगळं टाकावं लागेल त्याच्यात औषध तर मी कधी काही टाकतच नाही. मी घरामध्येच माझे माझ्याकडचे जे सगळ्या भाज्यांचे जे सालांचे तुकडे वगैरे मी बाटलीत पाण्यात आणि बाटलीमध्ये पाणी आणि थोडासा गूळ टाकून ते तयार करते. त्याचा स्प्रे करीन मी 2 दिवसानंतर जर काय वाटलं नाही तर. हे पण मी असं एवढ्या मोठ्या ग्रो बॅगमध्येच लावले. माझ्याकडे आता सध्या मी सगळं ग्रो बॅगमध्येच लावते आहे. तर ही अशी ग्रो बॅग आहे ह्याची. त्यानंतर इथे भरपूर मोहरी आली आहे. मोहरी पेरली होती मी आणि खूप मोहरीचे खूप आलेले आहेत झाडं. खाल्ले पण मी, त्याची भाजी पण केलेली आहे आणि फुलं पण सुंदर दिसतात त्याचे. तर हे इकडे आहे. आणि काही गंमत अजून म्हणजे परवा मी एका नर्सरीतून तयारच झाड आणलं आहे स्ट्रॉबेरीचं. तर ते स्ट्रॉबेरी मी लावलेली आहे आणि त्याच्यात हे स्ट्रॉबेरीज आहे आणि अजून स्ट्रॉबेरी आहे माझ्याकडे. माझा तो व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला दाखवते. कालच मी तोडलं. नेमकं मी व्हिडिओ करायचा राहिला त्याचा आणि सुंदर पिकलेलं आहे ते स्ट्रॉबेरी. तर त्याचा मी ॲमेझॉनमधनं द्राक्षाचे 4 आले होते मला. 4 काय म्हणतात, कलम केव्हा म्हणायचं, 4 फांद्या आल्या होत्या. त्या वेगळ्या ठिकाणी लावल्या आहेत मी, वेगळ्या कुंड्यांमध्ये. तर छान ग्रो होतात त्या, मस्त वाढतात. ही छान वाढलेत. आणि हे बघा इथे एक आहे द्राक्षाचं आणि चौथं मी अजून दुसरीकडे लावलं आहे. आणि हे मुळ्याचे झाडं. मुळ्याला किती मागे एक मुळा ठेवून दिला होता मी आणि त्यातनं शूट येऊन त्यात भरपूरसे फुलं आले आणि त्याच्यातनं शेंगा. तर त्या शेंगा पण मी तोडल्या नाही आणि त्या शेंगांमधनंच मी ह्या बिया पेरलेल्या आहेत. तर ह्या बियांमधनं आपोआप छान मस्त आलेत मुळे आणि खूप सुंदर कुंडी दिसते ती फुलांनी भरलेली. खूप सुंदर झालेलं आहे ते मुळं. पण आता ह्यावेळेस पण मी तेच करणार आहे की वाढवणार
आणि आता यावेळेस मला पुष्कळ शेंगा मिळणार आहे, त्यामुळे मी भाजी पण करीन त्याची आणि काही बिया पुढच्या वर्षीसाठी ठेवणार. तर हे झालं. त्यानंतर इथे मी ॲमेझॉनमधनंच मी ड्रॅगन फ्रूटचे मला 3 प्रकारचे ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत. ते लावलेत. आता मला ते दुसरीकडे लावायचे, कारण हे छोट्या कुंडीत लावलेत मी, पण आता ते ही छोटी पडणार आहे आता त्याच्यासाठी, म्हणून त्याला आता दुसरीकडे मी लावणार आहे, मोठ्या ठिकाणी लावणार आहे. आणि इथे भेंडीचे पण आले आहेत. भेंड्या पण आलेल्या यायला लागल्या आहेत. हे बघा किती छान छोट्या छोट्याशा भेंड्या. तर इथे भेंडी आलेली आहे. ह्याचे मोहरीचे तर खूप ठिकाणी जिथे जिथे मोहरी पडली आहे तिथे आलेलंच एक झाड. आणि त्यानंतर इकडे बघा, आता इथे हे आहे पपईचं झाड माझ्याकडे. पपईचं मोठं झाड झालं आहे आणि हे 3 वर्ष, जवळजवळ 3 वर्ष मी हे पपया खाते. तर हा लास्ट बहार आहे मला वाटतं त्याचा. आणि त्याचा मी मागे मोठा व्हिडिओ केलेला आहे, मोठ्या मोठ्या पपया होत्या त्याच्यात. तर इथे हे तिसरं ड्रॅगन फ्रूटचं ते पण ते तिन्ही आता मी एका ठिकाणीच लावणार आहे. पण त्यानंतर इथे आहे डाळिंब. अजून डाळिंबाला काही फुलं आलेले नाही आहे, काहीच आलेलं नाही आहे, नुसतं ते वाढतं आहे. मागे मी त्याला कटिंग पण केलेली आहे, बरीच कटिंग केली होती त्याची. आणि हे बऱ्याच मोठ्या कुंडीत मी लावलं आहे हे. तर बघायचं ह्याला कधी येणार त्याच्यातनं. त्याचप्रमाणे इथे मी मागे पायनॅपल लावलेला होता, बरेच दिवस झाले. त्याचाही व्हिडिओ मी पाठवलेला आहे, यूट्यूबवर आहे. तर ते पण छान होईल. 1 वर्षानंतर त्याच्यातनं येणार मला वाटतं, असं मी ऐकलं आहे की 1 वर्षानंतर पायनॅपल येतं. आणि इथे आहे मलबेरीचं मी कटिंग्ज आणल्या होत्या. म्हणजे एका ठिकाणी मी फिरायला गेले होते तेव्हा तिकडे भरपूर झाडं होती. त्या झाडांमधनं मी भरपूर कटिंग्ज आणल्या होत्या. त्यातनं 2 कटिंग्ज लागल्या आहेत माझ्या. तर एक झाड इथे आहे, मी ह्याला काय हलवलं नाही आहे. परवाच ह्याच्यात मस्त एक मलबेरी आलेली आहे, पिकलेली आहे. कालच आम्ही ती खाल्ली आहे. आणि अजून एक छोटी आता लागली आहे तिकडे. तर हे छोट्याशाच कुंडीत आहे, पण मला असं वाटतं थोडा उन्हाच्यामुळे प्रॉब्लेम येतो आहे. थोडा ऊन कमी मिळतं आहे त्याला, म्हणून थोडंसं ग्रोथ त्याची कमी आहे. इथे मी दुसरं पपईचं झाड लावलेलं आहे. आता ती पहिलं पपईचं जरा संपत आलं की मग हे मिळेल मला खायला ह्याच्यातनं, अशी मी होप करते. त्यानंतर फळांमध्ये आहे आता इथे आहे पेरूला बघा फुल आलेलं आहे. ह्या पेरूतनं भरपूर पेरू खाल्लेत मी मागे. आणि ह्याची आता हे दुसरा बहार आहे, दुसऱ्यांदा फुलं आहे. हे खूप छान छोटंसंच झाड आहे बघा, एवढ्या मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलं आहे. तर छोटंसंच झाड आहे, पण त्याला खूप खूप पेरू येतात. मागे भरपूर पेरू मी खाल्लेत त्यातनं. हे बघा भरपूर कळ्या आल्यात मधून त्याला. तर अशी आहे माझी बाग ही. इकडे बघा गंमत, 3-4 दिवसांमध्ये हे केवढं वाढलंय. मी जो व्हिडिओ केला 3-4 दिवसापूर्वी आणि तो काय अपलोड करायला मला उशीर झाला. आणि ह्या 4 दिवसांमध्ये बघा, आता मी तुम्हाला दाखवते त्याची ग्रोथ. बघा किती छान भरभर वाढतंय ते. आणि त्यातून केळी पण दिसायला लागली आहेत त्याच्यातनं. हे बघा, त्या दांडा जो आहे तो लांब लांब वाढतोय, पुढे पुढे येतोय. आणि केळी पण त्याच्यातनं डोकवायला लागली आहेत. मज्जा वाटते मला. पहिल्यांदा माझ्याकडे केळ आलेलं आहे, त्यामुळे मी त्याला अगदी लक्ष देऊन त्याच्यावरती बघणार आहे आणि त्याचे पूर्ण सगळे व्हिडिओज करणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी फळांची बाग? आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.